नंदुरबारमध्ये आदिवासी बांधव अनोख्या पद्धतीने होळी साजरी करतात। त्यांच्या होळीची शेकडो वर्षांची परंपरा अद्यापही कायम आहे। होळी सणासाठी आदिवासी बांधव गेल्या महिन्याभरापासून तयारी करतात। काय आणि कशी असते नंदुरबारमधल्या आदिवासी बांधवांची राजवाडी होळी, पाहूया त्या खास शो मध्ये। भक्ती, प्रेम, संस्कृती आणि कलागुणांचा आविष्कार म्हणजे आदिवासी बांधवांची होळी। कुठलाही आधुनिकतेचा रंग नसतानाही नंदुरबार जिल्ह्यातील काठीची होळी इथे येणाऱ्या प्रत्येकाला आपल्या सुरातालात नाचायला भाग पाडते। आदिवासी बांधवांनी आजही आपली संस्कृती आणि परंपरा जपून ठेवली आहे। याची अनुभूती ही होळी पाहिल्यावर प्रत्येकाला येते। होळीच्या आधीच आदिवासी बांधव सुट्टी घेतात आणि होळीची तयारी करतात। पारंपरिक वेशभूषा करून आदिवासी बांधव काठीभोवती रात्रभर पारंपरिक वाद्य वाजवत मनसोक्त नृत्य करतात। राज्यभरातून यावी आदिवासी बांधव होळी सणासाठी एकत्र जमतात। संपूर्ण आदिवासी बांधव एकत्र येऊन ही होळी साजरी करतात, होळी मातेला नैवेद्य दाखवतात। 1246 पासून काठी होळीची सुरुवात झाली अशी इथे जे काठी राजा होते त्यांच्या रेकॉर्डला आहे। परंतु आमचे जे पूर्वज होते मौखिक कहाणीमध्ये सांगायचे की या सातपुड्यामध्ये प्रत्येक गावात होळी व्हायची, पण उमेश सिंग राजा आल्यापासून प्रथम होळी ही काठीत झाली आणि काठीपासूनच सुरुवात झाली। तर दरवर्षी या महिन्यामध्ये होळी येते। चंद्रदर्शन झाल्यापासून आम्ही पालणी करतो। प्रत्येक घरामध्ये मोरखी असतात। मोरखी म्हणजे जो कमरेला घुंगरू आणि मोरपीस बांधतो त्याला बुद्या म्हणतात, आणि ज्याच्या कमरेला दोडके आणि दुधडी बांधतात, वरती टोप असतो, त्याला बाव म्हणतात। होळी निमित्तानं चांदीच्या दागिन्यांनी कष्टाळू आदिवासींचं रूप अधिकच खुलतं। चांदीचे दागिने, मोरपिसांचा टोप, कमरेला बांधलेली पितळी, मोठ्या घुंगरांची माळ, त्याचबरोबर रंगीबेरंगी पताकांचे टोप हे होळीचं मुख्य आकर्षण। ही होळी पाहण्यासाठी सातपुड्याच्या रांगांमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होते। गालबोट सारखं झालं त्याच्यामुळे हा सण मागे मागे पडतही झाला। परंतु या सुरुवातीचे होळी आणि दिवाळी हे दोन्ही तालुक्याचे मुख्य सण आहे, म्हणजे मुख्य इथे सण भरतात होळी आणि दिवाळी। त्याच्यामुळे काही पब्लिक आता मागच्या वर्षीपासून इतकी पब्लिक, लाखोने पब्लिक रात्रभर आता अजून या सुरुवातीला शोभा आणत आहेत आणि ते कायम आहे। म्हणून आपण मी काय म्हणतोय की राजवाडी जरी होळी असेल तरी प्रजा ही सुरुवातीच्या नावाने आज बी कायम आहे। सातपुड्यातील आदिवासी बांधवांच्या संस्कृतीमध्ये आणि कलात्मकतेचं दर्शन घडवणारा होळी उत्सव नंदुरबार जिल्ह्यातल्या काठीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला। पारंपरिक वेशभूषा, डोल, बासरी, घुंगरांचं संगीत, त्यावर थिरकणारे आबालवृद्ध अशा जादुई आणि मनोहरी वातावरणात कुठलाही तंटा वाद न करता आदिवासी बांधवांनी होळी उत्सव साजरा केला। काठीचा होळी उत्सव पार पडल्यानंतर सातपुडा पर्वत रांगांमध्ये आदिवासी बांधव ठिकठिकाणी होळी उत्सव साजरा करतात। आदिवासी समाजात अनन्यसाधारण महत्त्व असलेला हा होळी उत्सव पाहायला देशातून पर्यटक येतात। खूप सुंदर अनुभव आहे माझा, कारण 800 वर्षापूर्वीपासूनची परंपरा जपत आलेले आहेत ते आदिवासी लोक। यांचं नृत्य हे सादर करत आहेत आणि इथे सगळे देशाविदेशातून लोक बघण्यासाठी येत आहेत त्यांचं सादरीकरण, आणि छान परंपरा जपत येत आहे हे लोक। त्यामुळे मला एकदम मनातून आनंद होत आहे की चला ते परंपरा जपताय त्यांची। मागच्या 8 वर्षापासून आम्ही नंदुरबारमध्ये राहतो, पण इथली काठीची जी होलिका उत्सव आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला पाहण्याची खूप इच्छा होती। आज आम्ही आलो इथे, खूप छान वाटलं, खूप भारावून गेलं। खरंच लोकांची मेहनत, त्यांचं काय म्हणतात पारंपरिक सणाकडे बघण्याचा दृष्टिकोन खरंच खूप डेडिकेशन आहे। त्यांची तयारी ही माहिती होती, ऐकून होतो फक्त, पण पाहून खरंच खूप छान वाटलं। आदिवासींनी त्यांची जी संस्कृती आहे ती इतक्या म्हणजे हजारो वर्षापासूनची जी आहे पण ती इतकी जतन करून ठेवलेली आहे आणि खूप
असतात. तर प्रत्येकाने येऊन हा बघितलाच पाहिजे असा हा सण आहे. स्त्री सन्मानाचं प्रतीक म्हणून आदिवासी बांधव होळी उत्साहात साजरी करतात. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगर रांगांमधील धडगाव तालुक्यामध्ये काठी इथं होळीचा सण लाखो आदिवासी बांधवांनी साजरा केला. येणारं वर्ष सुख संपन्नता घेऊन यावं अशी प्रार्थना सुद्धा केली. काठीची होळी ही राजवाडी होळी म्हणून ओळखली जाते. सातपुड्यातील आदिवासी बांधव आणि भगिनी पारंपरिक वेशभूषेत या ठिकाणी येत असतात. आपल्या अनोख्या परंपरेचं दर्शन घडवत असतात. काठीला ज्या ठिकाणी होळी पेटवली जाते त्या ठिकाणी येऊन आदिवासी बांधव हातानं माती उकरून 70 ते 80 फूट उंचीच्या बांबूसाठी मोठा खड्डा तयार करतात. त्यानंतर रात्रभर पारंपरिक वाद्यावर नृत्य करून आनंदोत्सव साजरा होतो. दुसऱ्या दिवशी पहाटे होळी पेटवली जाते. पेटवलेल्या होळीला 5 वेळा प्रदक्षिणा घालून आदिवासी बांधवांकडून होळी मातेला मानवंदना दिली जाते. होळीचं दर्शन घेऊन लाखोंच्या संख्येनं आलेले आदिवासी बांधव आपापल्या घरी परततात. काही दिवसा अगोदर याचे आमचे पुजारी असतात. आम्ही स्वतः आमचे राजपरिवार हे सर्व पालणी वगैरे करतात. पालणी करण्यानंतर यात लोक होळीसाठी काही मोजके लोक होळी घेण्यासाठी आपले गुजरात साईडला जातात आणि ते पूजा वगैरे सर्व विधी करून ते 2-4 दिवसात घेऊन येतात. आणि जे पालणी असते ते पालणी म्हणजे समजा खुर्चीवर बसणे, खाटावर झोपणे, बाहेर जेवण करणे असं सर्व काही त्याचे पालणी वगैरे करून हे होळी आणली जाते. आणि ते आल्यानंतर रात्री प्रथम राजपरिवार त्याची पूजा करते आणि मग सकाळी त्याची प्रजा वगैरे सर्व पूजा वगैरे त्याचे अर्पण करते. बस होळीचा मध्यरात्रीचा रोमांच आता निर्माण झालेला आहे. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की घुंगरू असतील, डफ असतील आणि एकंदरीतच शिट्ट्यांचा आवाज हा सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये निनाद देतो आहे. आपण पाहू शकतो की अशा पद्धतीने आदिवासी बांधव हे पूर्ण तयारीनिशी येतात. हा जो टोप आहे हा मोरपिसांनी बनवलेला आहे. त्याच्यावरती एक आरसा लावलेला आपण पाहू शकतो, ज्याच्यात जीवन हे पारदर्शक आहे आणि त्यात आरशामध्ये ज्या पद्धतीने आपण जसे आहोत तसे दिसतो तसं आयुष्य बघण्याचा दृष्टिकोन आदिवासी बांधवांचा या माध्यमातून आहे. तसंच जर आपण पाहिलं तर खाली ही चांदीची दागिने घातलेली आहेत. एक खोबऱ्याची वाटी, निंबूची जी माळ आहे ती गळ्यात टाकलेली आहे आणि खाली आपण जर पाहिलं तर घुंगरूंची माळ देखील ही परिधान करण्यात आलेली आहे. तर गुरं आणि डोरं आणि आमचं शरीरासाठी आम्ही हा तयार केलेला आहे. बुजुर्ग देवाने आम्हाला दिलेले आहे. सातपुडा पर्वतमध्ये सुरवाणी हा गाव आहे. तिथे आम्हाला हे रूप धारण करण्यासाठी होळी मातांनी आम्हाला दिलेले आहे. आम्ही ज्या वेळेस आजारी असता त्यावेळेस आम्ही भोगत आणतो. भोगतला दाणे ठेवायला देतो आम्ही. ते आम्हाला ते गोडव जे सांगतात ते आम्ही तयार करायला होतो. आम्ही घुंगरू आणि मोरचे पिछे असं लावून करतो. आम्ही आदिवासींसाठी हे नृत्य सादर करतो. आमच्या रूढी परंपरापासून असंच करावं असतं. ढोल, मांदल, तुतड्या, ढोलकी, पिरी अशा पारंपरिक वाद्यांच्या तालावर आदिवासी बांधव पारंपरिक नृत्य करतात. या सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सवामध्ये आदिवासी बांधव वेगवेगळे पोशाख परिधान करतात. 6 महिना पालणी करतो. मी माझ्या मानत्याने आमची गवाणीचे मोरकी बनतो आणि दागिने त्याच्यामध्ये घालावं लागते आम्हाला. असंच आमची हे 6 महिना पालणी पूर्ण करतो. हे आम्हाला चांगले वाटत म्हणून आम्ही असं दागिने आमच्या स्वतःने बनवले आहे. बावठे, हार, साखळी, जहरे, हे सगळे आम्ही बनवतो स्वतः. त्याच्यामुळे म्हणजे आम्ही जसं पालन करतो तसं आम्हाला चांगलं वाटत म्हणून आम्ही पालन करत आहे. काठीच्या राजवाडी होळीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे इथे आदिवासी लोकजीवनाचे रंग पाहायला मिळतात. होळी उत्सवाची तयारी 1 महिन्या आधीपासूनच सुरू होते. या वेळेचा आदिवासी बांधवांचा उत्साह ओसंडून वाहत असतो. आदिवासी जीवनामधले हे सुंदर क्षण अनुभवून डोळ्यामध्ये साठवण्यासाठी इथे पर्यटकांची गर्दी होते.
काठी इथे आलेलो आहे होळीचं बऱ्याच वर्षापासून मी ऐकून होतो की आपल्या आदिवासी बांधवांची मोठ्या प्रमाणात नंदुरबार जिल्हा आदिवासी जिल्हा असल्या कारणामुळे काठी या ठिकाणी होळी ही लहानपणापासून ऐकत होतो की खूप मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव जल्लोषात साजरी करत असतात आणि पूर्ण रात्रभर त्या होळीचा सणाचा आनंद घेत असतात आणि त्या सणाच्या होळीच्या याच्या निमित्त आदिवासी बांधवांची जी संस्कृती परंपरा आहे त्यानुसार त्या होळीचं नाच गाणे वगैरे या पद्धतीने केले जाते आणि पहाटे 5 ते 4 वाजेच्या लगबगमध्ये या होळीचं दहन केलं जातं असं मी लहानपणापासून ऐकून होतो. पण आज मी प्रत्यक्ष काठी या गावी येऊन होळीचा आनंद घेतला आणि मला बघून खूपच आनंद झाला की अक्षरशः आदिवासी बांधवांनी आजच्या डिजिटल युगाच्या जमान्यामध्येही आजचे तरुण मुलं जे डिजिटल याच्यामध्ये जास्त गुंतलेले असताना सुद्धा ही काठी गावात आजची परंपरा ही होळी सणाची टिकून ठेवलेली आहे आणि आपल्या आदिवासी बांधवांची जी संस्कृती आहे ती संस्कृती आजही जपत आहेत आणि त्या वेशभूषात ते आज त्यांच्या पद्धतीने खूप आनंदात होळी साजरा करीत आहे. अगदी व्यवस्थित पाहिल्यानंतर सध्या आपल्या नवीन ही संस्कृती जपून ठेवणे फार आपलं कर्तव्य आहे. म्हणून अशा वेळेस पहिली भेट आहे आमची. अशा पहिल्या भेटेत एवढं मोठं मॉल पाहिल्यानंतर असं वाटतं तर आपण वेगळ्याच जगात आलेलो आहे आणि हा अनुभव आल्यानंतर पुढच्या वर्षी असं वाटतं. आणि आम्ही नंदुरबारून येताना आम्हाला असं वाटतं तर भाऊ तिथे आपल्याला वेळ मिळेल की नाही, पण आता असं वाटतंय तर इथून निघावं असं वाटत नाही. सातपुड्यातील आदिवासी बांधवांची संस्कृती आणि कलात्मकतेचं दर्शन आपल्याला या होळीच्या उत्सवातून घडतं. पारंपरिक वेशभूषा, डोल, बासरी आणि घुंगरांवर थिरकणारे हे आबालवृद्ध सर्वांचंच लक्ष वेधून घेतात. आदिवासी जीवनामधले हे जादुई क्षण अनुभवण्यासाठी अनेक जण इथे येत असतात. किती किलो चांदी आहे? 7 किलो. 7 किलो. तुम्ही स्वतः बनवलेले आहे काय सर्व दागिने? केव्हापासूनचे आहे ते? आणि खूप जुनी आहे. काय काय बनवलेलं आहे त्याच्यामध्ये? हाकली है, बास्के, बावठे, आहडे, वाले. स्थानिक वाद्यांच्या तालावर, पारंपरिक गीतांच्या सुरावर रात्रभर नृत्य करणाऱ्या आदिवासी बांधवांनी पहाटे सूर्योदयापूर्वी होळी पेटवून होलिकोत्सव साजरा केला. शेकडो वर्षांची परंपरा असलेला काठीचा राजवाडी होळी उत्सव संपन्न होतोय. आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये आदिवासी बांधव एकत्र येतात आणि हा उत्सव साजरा करत असतात. डफचा आवाज, घुंगरूंची लयबद्ध चाल आणि शिट्ट्यांचा आवाज या चालीवरती आदिवासी बांधव पारंपरिक नृत्य करत असतात. वर्षभराची ऊर्जा घेऊन जाण्याचं काम हे या ठिकाणी आदिवासी बांधव करत असतात. होळीच्या माध्यमातून एक नवी ऊर्जा सर्व समाजामध्ये संचारित होत असते. आपण पाहू शकतो की आता होळी पेटलेली आहे आणि तिला प्रदक्षिणा घालून होळीचा आशीर्वाद घेऊन आदिवासी बांधव हे आपल्या घराकडे परतत असतात. आता काठीची राजवाडी होळी झाल्यानंतर येणाऱ्या 5 दिवसांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी संपन्न होणाऱ्या होळी उत्सवाला आदिवासी बांधव हे उपस्थिती नोंदवतील आणि त्यानंतर हा होळी उत्सव हा पूर्ण होईल. सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये येणारे काही दिवस अशाच पद्धतीने डफ आणि घुंगरूंचा आवाज नाचणार आहे. येणारं वर्ष हे सुख समृद्धीचं असावं, आरोग्य संपन्न असावं अशी प्रार्थना होळी मातेला आदिवासी बांधव करत असतात आणि त्यांची ही प्रार्थना पूर्ण व्हावी यासाठी ते व्रतही ठेवत असतात. काठी संस्थांची होळी याही वर्षी सालाबादाप्रमाणे मोठ्या धूमधडाक्यात साजरी झाली. कुणालाही आमंत्रण दिलं जात नाही की कुणाला मान सन्मान दिला जात नाही, तरी या होळीच्या सणाला हजारो आदिवासी बांधव पारंपरिक वेशभूषेत काठीच्या होळी उत्सवात सामील होतात. खूपच सुंदर आणि अविस्मरणीय अनुभव आहे. म्हणजे आतापर्यंत पाहिलेल्या होळ्यांपैकी ही पहिली अशी होळी आहे की जी एवढ्या परंपरेने भरलेली आणि सर्व पुरातन गोष्टी जपलेली अशी आहे. एकीकडे आदिवासी समाज भरपूर पुढे गेला शिक्षण क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात, तरी त्यांनी त्यांची परंपरा एवढ्या निष्ठेने आणि आदराने जपली हे बघून खूप छान वाटतं. काठीच्या होळीत आपापल्या कला पथकांपासून सामील होण्यासाठी 15 दिवस आधीपासूनच आदिवासी बांधवांनी तयारी सुरू केलेली असते. घुंगरू, मोरपिसांचा टोप,
ढोलकी, मोठा ढोल, बासरी, शस्त्र असा साज परिधान करून आणि अंगावर विविध रंगांचं नक्षीकाम करून होलिकोत्सवात आदिवासी बांधव सामील होतात आणि त्यामुळेच प्रत्येकालाच भुरळ पडते. काठीच्या या होळीसाठी सातपुड्याच्या जंगलातून सर्वात मोठ्या उंचीचा बांबू शोधला जातो. तो बांबू काठीला आलेल्या आदिवासी बांधवांनी खणलेल्या खड्ड्यामध्ये उभा केला जातो आणि त्याच्या भोवती कोरडी लाकडं लावून पहाटे ही होळी पेटवली जाते. आदिवासी बांधवांनी आपल्या सोबत आणलेला प्रसाद अर्पण करून होळीच्या राखेचा टिळा लावला आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये सर्व आदिवासी बांधव आपापल्या घराकडे रानवाटेनं परतून गेले. ही खरं तर एक प्रकारे सांस्कृतिक पर्वणीच आणि याचा आनंद घेण्यासाठी अनेक ठिकाणाहून पर्यटक इथे येत असतात. मी जो मोरखी आहे गवाणीच्या मोरखी म्हणून आहे आणि आमचे रूढी परंपरागत आमच्या परिवारात हे गवाणीच्या मोरखी म्हणून हे आम्ही दरवर्षी होळीच्या मोरखी बनतो. त्याचप्रमाणे आमच्या डाब गावात 3 होळी साजरा केल्या जातात. पहिली होळी देवाची होळी, त्यानंतर गाव होळी आणि आज जी आहे काठी संस्थानिक राजे त्यांचीही आज काठी होळी उत्सव आज फार मोठ्या प्रमाणात साजरा करत आहेत. त्याचप्रमाणे माझ्यासोबत काठी संस्थानच्या परिवारातले बहादूर सिंह पाडवी आहेत आणि सातपुड्यातील होळी हा फार मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि गोवाणीच्या मोरखी, कोण नेराळच्या मोरखी, त्यानंतर बावा, घाणका डोको असं विविध पद्धतीचे वेशभूषाने मोरखी, बावा, डोको असं करून आम्ही होळी फार मोठ्या प्रमाणात साजरा करतो. याही वर्षी जिल्हा प्रशासनानं आणि पालकमंत्री यांनी स्वतः पुढाकार घेतला आणि काठीच्या उत्सवाला जागतिक स्तरावर नेण्याचा प्रयत्न केला. काही अंशी हा प्रयत्न यशस्वीही झाला. पालकमंत्री आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी काठीला हजेरी लावत या होलिकोत्सवाच्या वारसाबद्दल आदर व्यक्त केला आणि हा उत्सव आणखी व्यापक करण्याचा संकल्प केला. नंदुरबार जिल्ह्यामध्ये काठीची होळी ही खूप मानलेली होळी असतात आणि दरवर्षीप्रमाणे इथे आपण बघू शकतात मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव होळीचे दहनाचे कार्यक्रमासाठी उपस्थित असतात. तर नेहमीप्रमाणे आणि त्यापेक्षा जास्त प्रमाणात यावेळी बंदोबस्त देण्यात आला. चांगला आहे. मागच्या वर्षीसुद्धा मी आलो होतो आणि इथला जे पारंपरिक पद्धतीचा डान्स आणि दहन असतो त्या बघण्यासाठी भरपूर कॉर्नर्समधून लोक वेगवेगळे प्रांतातून येतात. तर त्या हिशोबाने आणि कायदा व स्वस्ताच्या हिशोबाने पोलिसांना मोठ्या प्रमाणात बंदोबस्त द्यावा लागतो आणि यावर्षीसुद्धा तो कायम आहे. आदिवासी समाज जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान असलेल्या राजा पांटा आणि गांडा ठाकूर यांनी हा होलिकोत्सव सुरू केल्याचं म्हटलं जातं. 1246 पासून सुरू झालेला हा होलिकोत्सव आजही आपला एकतेचा, समानतेचा आणि विविधतेचा रंग उधळत आहे. ते बिचारे सतत नेहमी आजारी राहतात म्हणून ते बाबाकडे येतात. तेव्हा ते बाबा काही अशी पूजाविधी करतात. त्यामुळे ते त्यांना बरं वाटतं म्हणून ते त्यांना बाबा ते होळीसाठी ते मानता ठेवतात म्हणून ते बाबाकडे 5 वर्षासाठी येतात. मग लांब केस येते, लांब केस वाढवून ठेवतात. 5 वर्ष त्याला कापत नाही. 5 वर्ष पूर्ण झाले की मग त्याची मानता असते ती पूर्ण करतात. मग तिथून ते कापतात. आमच्या आदिवासीमध्ये गव्हाण असते ते आणि शेतीवाडी करतात. त्या शेतीमध्ये काही अन्न किंवा काय दुःख नको पडायला पाहिजे म्हणून यांचे काही बडवे असतात त्यांच्याकडे जातात, दाना घेऊन जातात आणि ते त्याच्या पद्धतीनुसार यांना जामीन ठेवतो. आपण जसं कोर्टात जामीन ठेवतो तसं यांना जामीन ठेवतो. त्यानंतर ते बरं होतं, चांगलं झालं का मग त्यांना वाटतं की आपण ही पूजा केली पाहिजे. मग हे आधीपासून चाललेलं आहे. देवाने केलेली गोष्ट आहे ही की त्यांनी ज्या वेळेस त्यांच्यावर दुःख पडलं होतं तेव्हा ते यांनी असा एक कार्यक्रम केला. मुलगी काठी किंवा ह्या सातपुड्यामध्ये हा होळीचा सण साजरा त्यांनी देवाने केला. त्याच्या निमित्ताने हे होळी सण मग हे लोक त्या निमित्ताने सर्व गावागावाला हे प्रत्येक जण आता गावात होळी पाडतोय. आणि मेन होळी काठीचे रासवाडे होळी जेव्हा राजाची चालती असेल त्यावेळेस त्यांनी सांगितलं म्हणून आधी हे जायचे, आता कमी जाय म्हणजे म्हणून आज सर्वीकडे होळी व्हायला लागल्या आहेत.
सातपुड्याच्या या डोंगर रांगांमध्ये आधुनिक शिक्षणाचे वारे वाहू लागले. पायाभूत सुविधांचा विकास झालाय. मात्र आधुनिक युगातही आपले पाय भक्कम रोवताना आदिवासी समाज आपल्या संस्कृतीशी घट्ट नाळ बांधून आहे. याचंच प्रतिबिंब होळीचा हा उत्सव आणि उत्साह पाहिल्यावर दिसतं. संपूर्ण रात्रभर नाचणारे आदिवासी बांधव आणि त्यांच्यातली ऊर्जा पाहिल्यावर इथे प्रत्येक जण भारावून जातो. सामाजिक एकोपा आणि एकमेकांप्रतीचा आदरभाव हा या राजवाडी होळीतून दिसतो. म्हणूनच राजवाडी होळी नुसता सण नाही, तर एकमेकांना जोडणारा, गुंफणारा दुवा आहे. प्रशांत परदेशी, झी 24 तास, नंदुरबार.